गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुणी जिला आग लागली आहे, ती जिन्यावरून खाली येत आहे. त्या व्हिडिओमध्ये एक तरुण तिला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. पुन्हा एकदा हुंड्यासाठी त्या तरुणीचा बळी ठरला आहे. निक्की या तरुणीसोबत ही घटना घडली आहे. निक्की सोबत नेमकं काय घडलं, या घटनेबाबत सगळं काही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. दिल्लीजवळील ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात 21 ऑगस्ट रोजी घडलेली एक दुर्दैवी घटना आणि पिळवून टाकणारी घटना सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. दादरी तालुक्यातील रुपवास गावातील 28 वर्षीय निक्की या तरुणीचा संशयास्पद जळून मृत्यू झाल्यापासून तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचं बालपण जिथं आनंदात गेलं, ते घर आणि आसपासचा परिसर आज शोकमग्न झालेला आहे. कधी अश्रू तर कधी संताप अशी भावना सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. निक्कीच्या मृत्यू प्रकरणात तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. तिचा पती विपिन, सासू दयावती, सासरे सतवीर आणि दीर रोहित यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने संपूर्ण समाजाला हादरवून टाकलं गेलं आहे. निक्कीचा मृतदेह 21 ऑगस्ट रोजी तिच्या सासरी आढळून आला. तिच्या शरीरावर जळल्याचे गंभीर घाव होते. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र प्रकृती खराब असल्याने तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात येणार होतं, पण तिथं पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निक्कीच्या मोठ्या बहिणीने एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये निक्कीवर तिच्या पतीकडून आणि सासरच्यांकडून होणारी मारहाण दिसून येत आहे. हा व्हिडिओ निक्कीच्या मृत्यूपूर्वी तिच्या बहिणीने बनवल्याचं सांगितलं जात आहे. त्यात तिच्या पतीकडून सतत महागडी कार आणि तब्बल 36 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचं उघड झालं आहे. निक्की आणि तिची मोठी बहीण कंचन या दोघींचं लग्न डिसेंबर 2016 मध्ये ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात एकाच कुटुंबातील 2 भावांशी झालं होतं. त्यावेळी देशात नोटबंदीमुळे मोठी आर्थिक अडचण होती, पण वडील भिकारी सिंग यांनी कोणतीही कमतरता ठेवली नाही. लग्नात त्यांनी निक्कीच्या पतीला कार देखील दिली होती. तरी सासरेच्यांनी सतत अधिक पैशाची आणि महागड्या वस्तूंची मागणी सुरू ठेवली, असा त्यांचा आता आरोप आहे. निक्कीला लग्नानंतर अनेक वेळा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. तिच्या बहिणीने सांगितलं की निक्कीवर वारंवार अत्याचार होत होते. एकदा तर तिला एवढं मारलं गेलं की ती वडिलांच्या घरी परत आली. मात्र पंचायतीच्या आणि समाजाच्या दबावाखाली तिला पुन्हा एकदा सासरी पाठवण्यात आलं. सासरच्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून तिच्या वडिलांनी तिला पुन्हा सासरी परत पाठवलं, पण हा विश्वास निक्कीसाठीच घातक ठरला. निक्कीची बहीण कंचनने या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच कारवाई करत तिचा पती विपिन, सासू दयावती, सासरे सतवीर आणि दीर रोहित यांना अटक केली. विशेष म्हणजे अटक प्रक्रियेदरम्यान विपिन पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी सांगितलं की त्याने पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याने पोलिसांवर गोळीबार देखील केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळी झाडली, जी त्याच्या पायाला लागली. पोलीस तपासात असंही उघड झालं की निक्की आणि कंचनने एकत्र ब्युटी पार्लर सुरू केलं होतं, कारण विपिन काहीही काम करत नव्हता. पण काही महिन्यातच सासरच्या मंडळींच्या दबावामुळे त्यांना पार्लर बंद करावं लागलं. निक्कीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड संताप आहे. तिची आजी फुलवती म्हणाल्या की आता मी माझ्या मोठ्या नातीला म्हणजेच कांचनला घराबाहेर जाऊ देणार नाही. तिलाही काही झालं तर आम्ही पुन्हा उभा राहू शकणार नाही. कंचनला 2 लहान मुलं आहेत आणि निक्कीचा 6 वर्षाचा एक मुलगा आहे. या मुलाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर फिरतो आहे, ज्यात तो आईवर झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलत आहे. निक्कीच्या मावशी हेमलता यांचा सवाल आहे की आपल्या मुलीसोबत असं होण्यासाठी आपण त्यांना जन्म देतो का? तिला आधीही मारहाण झाली होती, पण पंचायतीच्या सांगण्यावरून आम्ही तिला परत पाठवलं. आज या निर्णयाबद्दल तिच्या भावाला अतुलला पश्चाताप होतोय की आपण लवकर पोलिसात का गेलो नाही. आता निक्कीचं प्रकरण हे केवळ एका कुटुंबाचं नाही, हे दुःख एका कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. हुंडा, सासरचा छळ, महिलांवर होणारी हिंसा हे अजूनही समाजात खोलवर रुजलेला विषय आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. निक्कीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. समाजानेही महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. निक्कीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. तिचं छोटं मूल आज आईशिवाय वाढणार आहे. बहीण कंचनने दाखवलेलं धैर्य आणि न्यायासाठी घेतलेला
लढा प्रेरणादायी आहे, पण हा लढा तिथंच थांबता कामा नये. हा लढा प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक निक्कीसाठी असावा, जी आजही कुठेतरी अशाच छळातून जात आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.